शिव तांडव स्तोत्राची कथा। सामान्यतः असे मानले जाते की रावण भगवान शिवाचा मोठा भक्त होता, पण ते पूर्णपणे सत्य नाही। रामायणाच्या उत्तरकांडानुसार आपल्या सावत्र भावाचा कुबेराचा युद्धात पराभव करून त्याच्याकडून पुष्पक विमान हिसकावून घेतल्यावर तो हिमालय रांगेतील श्रवण पर्वताकडे उडतो। विमान पर्वतावर पोहोचताच पुष्पक आकाशात थांबते आणि ते का थांबले याचे रावणाला आश्चर्य वाटते। तेव्हा नंदी तिथे येतो आणि रावणाला ती जागा सोडण्यास सांगतो, कारण तिथे शंकर होते आणि कोणीही देव, गंधर्व, राक्षस, यक्ष आणि नाग या पर्वतात प्रवेश करू शकत नाहीत। क्रुद्ध झालेला रावण पुष्पक विमानातून खाली उतरतो आणि नंदीकडे पाहून हसतो आणि विचारतो, शंकर कोण आहे? मग तो श्रवण पर्वतच उपटून टाकण्यास प्रवृत्त होतो आणि पर्वताच्या खाली आपले दोन्ही हात घालून तो उचलण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे तो थोडा हलतो। पर्वतावर असलेले भगवान शिव त्याच्या प्रयत्नांवर हसतात आणि आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वत खाली दाबतात। अचानक रावणाचे हात पर्वताच्या वजनाखाली चिरडले जातात आणि तो वेदनेने आणि व्याकुळतेने ओरडतो। आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार तो भगवान शिवाची प्रार्थना करतो, जे त्या राक्षस राजाला क्षमा करतात, ज्याचे मूळ नाव दशग्रीव म्हणजे 10 मान असलेला माणूस असे होते। ती प्रार्थना पुढे प्रसिद्ध शिव तांडव स्तोत्र म्हणून ओळखली जाऊ लागली। दशग्रीवाला पर्वताखालून हात काढू दिल्यानंतर भगवान शिव म्हणतात, मी तुझ्या शौर्यावर आणि अभिमानावर प्रसन्न आहे। जेव्हा तुझे हात चिरडले जात होते तेव्हा तू वेदनेने ओरडलास। तो भयानक आवाज ऐकून तिन्ही लोक भयाने थरथरले, म्हणून आतापासून तुला रावण म्हणून ओळखले जाईल। अशा प्रकारे रावणाला त्याचे नाव मिळाले, ज्याने तो मृत्यूनंतरही कायमचा कुप्रसिद्ध झाला।